कथासरिता सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा. कथेचं नाव आहे नवती. लेखक आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. निर्मिती आणि सादरीकरण कथासरिता. आवाज आहे आर.जे. कृष्णा. श्रावणातील रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता. नदीकाठी असलेली पानवाट्याची पांद वाकडे तिकडे वळणं घेत गावात शिरली होती. तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपणं होती आणि त्या कुंपणावर रानबेली बहरल्या होत्या. रंगबेरंगी फुलं पावसात भिजत होती आणि वाऱ्याच्या तालावरती नाचत होती. नवतीबाई त्या पांदीनं डोईवर घेऊन गावाकडे निघाली होती. तिचं ते देखणंपण आणि तरुणपण त्या रानफुलांची स्पर्धा करीत होतं. तिचं वय अवघं 17 वर्षांचं होतं. तिची ती गोरी आणि आटोपशीर काया उफाळून आली होती. त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीनं जीव लावून घडविली होती. तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव आणि कोरीव होता. तिच्या सुंदर भुवयांच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावीत तद्वत जडले होते. सरळ नाक आणि निमुळती हनुवटी यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. रुंद छाती, भरदार उरूस, बारीक कंबर यांनी तिच्या देहाची शोभा वाढवली होती. तिनं तंग कास घातली होती आणि ती दमदार पावलं टाकीत चालली होती. गेल्याच वैशाखात तिचं लग्न झालं होतं आणि ती 15 दिवसांपूर्वी सासरी आली होती. ती काळगावात आली तेव्हा गावातील आयाबाया तिला पाहून संतुष्ट झाल्या आणि लोक म्हणत होते, जना म्हातारीला झकास सून मिळाली. नवतीबाई अंगणामध्ये आली. तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरला होता. त्याची पिवळी टपोरी फुलं दुरून दिसत होती. त्यांच्याकडे तिनं कौतुकानं नजर टाकली. त्याचवेळी बाजूच्या दगडाच्या खिळ्यावर उभा राहून कोंबड्यानं बांग दिली. तशी ती गरकन वळाली आणि गालात हसली. मग घरात गेली. नवतीनं पहाटेचं दळण आटोपलं होतं. लगेच चूल पेटून ती स्वयंपाकाला बसली. घरात नवरा, सासू आणि ती स्वतः अशी अवघी 3च माणसं होते. त्यामुळे तिच्या मागं तशी कामाची काही दगदग नव्हती. पण जना म्हातारीमुळं घरातील वातावरण जरा चावरं होतं. म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं, परंतु तिची नजर सलामत होती आणि कान जाग्यावर होते. लोकांना जना म्हातारीच्या वयाचा आदमास लागत नव्हता. ती रागीट हेकट म्हणून प्रसिद्ध होती आणि तिचा स्वभाव अगदी मांजरासारखा होता. ती क्वचितच घराबाहेर पडायची. ती कधी कोणावर बिघडेल याचा मुळीच नेम नव्हता. ती भिंतीला पाठ लावून बसली होती आणि नवतीकडे पाहत होती. नवतीबाईचा नवरा संपतराव रानामध्ये गेला होता. तो न्याहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवती घाई करत होती. संपती दिसायला वाईट नव्हता. तो स्वभावानं शांत होता. तो बाहेरून येताना हसत येत होता. पण म्हातारी पुढे येताच तो एकदम वान मारित होता आणि म्हातारीची नजर चुकून नवतीकडे चोरून पाहत होता आणि त्यातच नवतीला नवल वाटत होतं. ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावाचे अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला पाहायला आले होते आणि त्यांनी तिला पाहिली होती आणि त्याच दिवसापासून नेवऱ्या जगदाळ्याला नवतीचं वेड लागलं होतं. तो दिवसातून 4 वेळा तरी घरी येऊन बसत होता. पण ज्यावेळी संपत्ती घरात नाही अशाच वेळी तो येत होता. तो रंगानं अगदी काळा होता. त्याचं डोळं वाटोळ आणि बटबटीत होते. नाक बसकं होतं आणि वरचे दात ओठाबाहेर आल्यामुळे तो भयंकर उग्र असा दिसत होता. तो त्या गावाचा पैलवान होता. अधूनमधून दिनाचा उगुलाही संपत्तीच्या घरी येत होता. पण संपत्ती घरी नाही असं समजताच तो आल्या पावली परत फिरत होता. मग मात्र बसत नव्हता. पण नेवऱ्याचा खाक्या काही निराळाच होता. तो आला की ऐस पैस बसत होता. आणि काय वहिनी, काय चाललं या? बरं आहे का? भाकरी केल्या का? कोरडेस काय केली या? असे अनेक प्रश्न विचारित होता. आणि मग विस्तव मागत होता आणि विस्तव घेऊन नवती पुढं आली की तिच्या डोळ्यात रोखून पाहत होता आणि आपण काहीतरी बोलून स्वतःच हसत होता. ते विस्तव पुढं ठेवून वळली की तो तिची पाठमोरी आकृती डोळे भरून पाहत होता. आपल्या बाजूला जना म्हातारी बसली आहे हेही तो विसरत होता. नेवऱ्या सोप्यात आला की नवती उगीच घाबरत होती. तिला त्याचा हेतू उमजला होता म्हणून ती बुजत होती. हा नेवऱ्या एखाद दिवशी घात करील अशी तिला भीती वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती आणि त्याच्याशी मोजकच बोलत होती. नवतीनं स्वयंपाक आटोपला आणि ती संपत्तीची वाट पाहू लागली. तोच संपत्ती रानातून आला. त्यानं चूळ भरली, तांब्या घेऊन जेवायला बसला. तशी नवती भाकरीच्या बोट्टीकडे झपावली. भरकन ताट घेतलं आणि म्हातारी गुरगुरली, अगे तो भाकरी वाढू नका. हे ऐकून नवती चकित झाली. जागीच थपकून तिनं संपत्तीकडे पाहिलं. तो म्हणाला, अगं पर तिनं कशापायी वाढायची नाही.
संपत्ती पडक्या आवाजात बोलला. म्या वाढायचंय, मीच वाढणार. म्हातारी भिथरलेल्या आवाजात बोलली. घराची मालकीन म्या हाय आणि आज पात्र तुला कोणी रे भाकरी वाढली. बायको घरात येतात जुनं दिवस इसरू न ग. मग तिनं ग काय करायचं? पुन्हा संपत्तीनं हिम्मत करून प्रश्न केला आणि म्हातारी म्हणाली, तिनं दळायचं, मळायचं, भाकरी थापायच्या आणि बाजूला व्हायचं. नवतीबाई भेदरून ते सारे काही ऐकत होती. बरं, पण हे असं किती दिवस चालणार? संपत्तीनं किंचित कडक सुरामध्ये तिला विचारलं. माझ्या जीवात जीव हाय तवर चालणार. म्हातारी नाक फेंदारून बोलली आणि उठवून त्याला जेवण वाढू लागली. नवती हे सगळं ऐकत होती आणि पाहतही होती. शेवटी ती रडत होती. तिला माहेरची आठवण झाली आणि चटकन आईच्या मायेचं मोल तिला कळून आलं. ती मनात म्हणाली, मी या घरामध्ये मुळीच सुखी होणार नाही. संपत्ती कसं तरी 4 घास गिळून उठला आणि म्हणाला, आये, उद्या गावचा बाजार आहे आणि मळ्यात 2 पाटी वांगे तोडायला आले ते. त्याचं काय करायचं ग? काय करायचं म्हणजे? अरे तोडायची. म्हातारी ठसक्यामध्ये बोलली. संपत्ती म्हणाला, अगं पर मला दुसरी कामं हाती आहे ती. एक काम कर, सुनीला पाठव तुझ्या मळ्यात, ती तोडील वांगी. नाही नाही बरं. म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपत्तीपुढं नाचवीत म्हणाली, अरे नव्या नवरीला रानवनात पाठविणं बरं नाही. भूताकेताची भीती असते या. वंगाळ नाही ती पिढा व्हायची. असं का? मग रोज सांज सकाळ नदीला जाते तेव्हा तुझी भूतखेतं कुठं जात्यात ग? संपत्तीनं विचारलं आणि ती खाष्ट म्हातारी तरकडून म्हणाली, बालिस्टर व्हायच्या नादाला लागू नकस आणि आजच हे बळ कसं आलं? संपत्ती पुढं काहीच बोलला नाही. तो गुमानं निघून गेला. दिवसाच्या माळेत महिन्याचे मणी गुंफले जात होते. सर्व काही बदलत होतं, पण नवतीच्या जीवनात कसलाही बदल घडून येत नव्हता. ती पत्नी होती, पण तिला पती सुख लाभत नव्हतं. त्यासाठी ती असुसलेली होती, झुरत होती, पण ते सुख तिला मिळालं नव्हतं. तिच्या सर्व आशा करपून गेल्या होत्या. फक्त संपत्तीकडे ती पाहत होती आणि दासीप्रमाणे राबत होती. जना म्हातारी आपल्या धोरणापासून तिळभरही ढळत नव्हती. संपत्ती नवतीच्या आहारे जाईल, तिच्या हातचं खेळणं होईल आणि आपल्याला वाईट दिवस येतील. दोघं एक होऊन मला टोकरीत पाणी पाजतील अशी तिला भीती वाटत होती आणि म्हणूनच ती त्या दोघांना एकमेकाशी बोलू देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती. संध्याकाळी जेवणं झाली की नवती एका कोपऱ्यात पडत होती आणि म्हातारी दारात ऐन वाटेतच आपलं अंथरूण टाकीत होते आणि संपत्ती सोप्यात पडला की आतून दार बंद करून काळजीपूर्वक आडणा लावून घेत होती. नेवऱ्या जगदळ्याचं सुलूक घोट चालूच होतं. तर न चुकता येत होता. नवतीला पाहत होता. उंदरावर मांजरानं दबा धरावा तसा दबा धरून एका संधीची वाट पाहत होता. तो दिवसेंदिवस आपला हात पसरीत होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा विचार करीत होता. दुपार झाली होती. म्हातारी कुठंतरी आळीत गेली होती आणि नवतीबाई एकटीच घरात होती. ती स्वतःच्या घरात भेदरली होती. संपत्ती अजून आला नव्हता म्हणून त्याची ती वाट पाहत होती. त्याचवेळी ती नेवऱ्याला सुद्धा विसरत नव्हती आणि संपत्ती आधी येणार का नेवऱ्या आधी येणार असं मनात म्हणत ती त्या दोघांची वाट पाहत होती. म्हातारी घरात नाही. अशावेळी नेवऱ्या आला आणि त्याचवेळी जर संपत्ती आला तर त्याला काय वाटेल? तो काय अर्थ काढेल? या विचारानं ती कांगरली होती. परंतु प्रथम संपत्ती आला आणि नवतीला आनंद झाला. ती चटकन उठले, बावरली, त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या गालावरती हसू फुललं. आई कुठं गेली? संपत्तीनं विचारलं. बाहेर. तिनं मान खाली घालून उत्तर दिलं आणि संपत्ती तिला म्हणाला, नव्हते. अगं तू अशी का झाली आज? कशी? ती दातात पदराचा शिव धरून हुंकारली. म्हणजे अगं दिवसांदिवस खंगायला लागली आज. संपत्ती तिला म्हणाला, अगं तू आलीस तेव्हा कशी होतीस आणि आता कशी आहेस? वयचं आईने तोंड बघ की ग. त्या शब्दाने तिच्या काळजाचा ठाव घेतला आणि तिचे ते सुंदर डोळे भरले. त्यामुळे ती अधिकच मोहक दिसू लागली. सुंदर स्त्री हसताना तशीच रडतानाही सुंदरच दिसते. नवतीबाईचं ते रडवं सुंदर रूप पाहून संपत्तीचं भान हरपलं. म्हातारीचा भूत तो विसरला आणि त्याच्यातील पती जागा झाला. त्यानं पुढे जाऊन तिला जवळ घेतले, हृदयाशी धरली, घट्ट धरली आणि तिचा एक मुका घेतला. त्या पहिल्या स्पर्शनाने आणि पहिल्या चुंबनानं नवती रोमांचित झाली, मोहरली. ती त्याला बिलगली आणि त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली, देवा मला या मिठीतच मरण येऊ दे. आणि संपत्तीनं पुन्हा आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले आणि मग म्हणाला, खोळी कुठली, तसं परत बोलू नका.
त्या प्रसंगानं ती पुलकित झाली होती. तिचं खचलेलं मन सरळ झालं होतं. करपलेल्या आशेला नवी पालवी आली होती. तो अपार आनंद हृदयात घेऊन तिनं संपत्तीला जेवण वाढलं. त्या नादात ती म्हातारीला पार विसरून गेली होती. संपत्ती जेवला आणि अजून आलाच नाही असं आईला सांग, असं नवतीबाईला सुचून हसत हसत शेताकडे गेला. थोड्या वेळानं म्हातारी धडपडत आली. घरावर कुणीतरी दरोडा तर घातला नाही ना, असा चेहरा करून तिनं नवतीबाईकडे पाहिलं आणि म्हणाली, संपत्ती आला का ग? नाही अजून, नवतीनं उत्तर दिलं. तेव्हा म्हातारीला बरं वाटलं. आपली चोरी झाली नाही असं मनात म्हणत तिनं जेवण बांधलं आणि एका पोराकडे देऊन संपत्तीकडे पाठवलं. आणि आता संपत्ती येणार नाही असं म्हणून निर्भय होऊन पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारीत बसली. आणि गपकन नेवऱ्या घरात आला आणि हर्षभरीत नवतीला पाहून विचारात पडला. म्हातारी घरात नाही हे बघून तो निर्धास्त झाला. त्यानं बैठक मारल्याने नवती त्याच्याकडे पाहू लागली. ती भ्याली होती. नेवऱ्यानं बिस्तव घेऊन बिडी पेटवली. एक झुरका मारून धूर सोडीत त्यानं नवतीबाईकडे नजर टाकली. ती त्याच्याकडे पाहतच होती. 2 नजरा टक्करल्या. त्याचवेळी नेवऱ्यानं नवतीला पटकन डोळा मारला. तसा तिच्या काळजाला चरकन धसका बसला. ती कावरी बावरी झाली. आता पुढं हा काय करणार याचा विचार ती करू लागली. आणि नेवऱ्याचं काळी धडधडू लागलं. डोकं सुन्न झालं. त्याचा आत्मा तिला मिठी मारायला उतावळा होऊन झेपावू लागला. कान बधीर झाले. नवती त्याच्या पुढं तशीच उभी होती. तिला नेवऱ्याचं पिसाट झालेलं मन समजलं होतं आणि ती पळून जायचा विचार करत होती. तोच म्हातारी घरात आली आणि नवतीचा जीव सुळावरून खाली उतरला. ती मटकन बसली आणि नेवऱ्याची ती भयंकर धुंती उतरली. त्याचे विचार पाहिले आणि बरं जा तुम्ही असं म्हणून तो उठला. परंतु म्हातारीच त्याला म्हणाली, का रे बाबा, बस की, एवढी घाई का? तशी घाई नाही खरं, असं म्हणून तो पुन्हा खाली बसला आणि नवतीबाई बाहेर जाऊन सोप्यात दाना निवडीत बसली. आज आपल्यावर एक बिकट प्रसंग गुजरणार होता, पण तो टळला असा तो विचार करू लागली. नवतीबाई बाहेर गेल्यामुळे नेवऱ्याचं चित्त काही लागेना. तो उठून गेला तेव्हा नवतीच्या जीवात चिमाला. पण नेवऱ्याचा तो उग्र चेहरा तिच्या डोळ्यांपुढून हलता हलत नव्हता. नेवऱ्याची ती आगळीक संपत्तीच्या कानावर कशी घालावी याचा ती विचार करू लागली. हे कागाळी नवतीनं संपत्तीला सांगितले नाही, कारण जर माझी तक्रार कुणी कानावर घेतली नाही आणि सारंच पारडं माझ्याच अंगावरती उलटलं तर काय, हा तिला पेच पडला होता. परंतु एक अपराध बचवल्यानं नेवऱ्याचा धीर वाढला होता. ती आपल्यावरती फिदा आहे अशी त्यानं समजूत करून घेतली होती. आणि तो रोज नेमाने येत होता. आला की गपकन डोळं मारून म्हणत होता, काय वहिनी, भाकरी बेकरी खाल्ली का नाही? जरा तुमच्या हातचं कोरड्याच खाऊसं वाटतंय बघा, कवा देणार? अहो द्या की, उगाच नाही म्हणू नका. नवतीनं त्याच्या बोलण्यातील खोच जाणली होती. ती काहीच बोलली नाही. तेव्हा त्यानं विडी रोखानं फेकली आणि म्हणाला, तेवढी बिडी पेटवून द्या की. तरीही नवती तशीच उभी होती. तेव्हा म्हातारी माकडाप्रमाणे भोवया चढून म्हणली, अगे ऐकू येत नाही का? त्याला दे की बिडी पेटवून, आणि कोरड्यास कावा तरी देईन म्हणून सांग की. आता तर कहर झाला. नवती घाबरली. नेवऱ्याविरुद्ध आपण केलेली फिर्याद घरात कोणीही ऐकणार नाही. नवं तर त्यांनी माझी अब्रू जरी घेतली तरी या दुष्ट म्हातारीला खरं वाटणार नाही याबद्दल तिची खात्री झाली. आणि पटकन ती विडी उचलून चुलीत पेटवली आणि नेवऱ्यापुढं धरली. आणि ती विडी घेतेवेळी नेवऱ्यानं तिचं बोट चिमटीत धरून करकन दाबलं. त्यामुळे विंचूचा अभावा तद्वत तिच्या सर्वांगात कळ शिरली. तिच्या काळजाचं पाणी झालं आणि ती त्या सोफ्यामध्ये जाऊन रडू लागली. बरं काकू, चलतोय आम्ही, असं म्हणून नेवऱ्या उठला आणि म्हातारी म्हणली, जा पर कवा बी ये आणि नवतीच्या हातचं कोड्यास हातच खाऊन जा बरं का. हे ऐकून तर आता आपलं नक्कीच डोकं फिरणार असं नवतीला वाटू लागलं. नेवरे गेल्यानंतर ती खालचा ऊट दाताखाली धरून चाबीत घरात गेली आणि तिचं मन तिला सांगू लागलं, ही म्हातारी हलकट आहे, हिचा हेतू फार वाईट आहे, ही तुला नरकात घालू पाहत आहे, त्यासाठी ही येईल त्या टाग्याला बसा म्हणत असते. तो आपल्या आबरूला काडी लावून घ्यावी, कुणाही टाग्याला आपला देह अर्पण करावा, पण आपल्या नवऱ्याशी एकही शब्द बोलू नये यासाठीच ही धडधड आहे. आपल्या मालकाकडे नजर टाकलेली या म्हातारीला चटकन दिसते, पण नेवऱ्यानं माझं बोट दाबलं हे तिला दिसत नाही. याचा अर्थ काय? आणि मग तिचा आत्मा आक्रोश करू लागला, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? त्याच दरम्यान नवतीबाई आणि नेवऱ्या याविषयी गावात चर्चा सुरू झाल्या. गल्लीबोळातून भूमकाचं भूत नाचू लागलं. संपत्तीच्या घरी नेवऱ्या का वर जात असल
याबद्दल जो तो डोकं खाचवू लागला. काहीचं मत होतं की नेवऱ्या नवतीवर भाळलाय, तर काहींना वाटत होतं की नवतीनंच नेवऱ्याला नादी लावलाय. पण तिसरं एक मत होतं ते घातकी. काही लोक म्हणत बाईला बायकांची जातच वंगाळ, नुसती ताज्या घोड्यावरची गोमशी, बिजलीवाणी नव्हती भूताच्या की गळ्यात पडली आहे. हळूहळू ही भूमिका दिन्या चौगुल्याच्या कानावर गेली आणि त्याला धक्का बसला. मग यातील खरं काय ते पडताळून पाहायचं असा त्याने निश्चय केला आणि त्या दिवसापासून तो नेवऱ्याच्या पाळतीवरती राहिला. नेवऱ्या संपत्तीच्या घराकडे गेला की चौगुला आसपास घुटमळू लागला. तो बहिरे ससाण्यासारखा तळपू लागला. पण नेवऱ्याचा नेम टळत नव्हता. तो संपत्तीच्या घरी जात होता, म्हातारीशी बोलत बसत होता, बिडी नवतीबाईकडे फेकत होता आणि घेतेवेळी त्याचं बोट जोरानं दाबीत होता आणि मग ते सोप्यात जाऊन रडत होते. रात्र झाली होती. म्हातारी मेल्यागत पडली होती. संपत्ती सोप्यात झोपला आणि नवतीबाई अंथरुणावर तळमळत होती. नेवऱ्याची आगळीक संपत्तीला कशी सांगावी याचा विचार करत होती. मध्यान रात्र उलटली. सर्वत्र सामसूम झाली आणि आत्ताच बाहेर जाऊन सर्व प्रकार संपत्तीला सांगायचा असा तिने निश्चय केला. ती हळूच उठली. म्हातारी झोपल्याबद्दल खात्री करून घेतली आणि दाराचा आडणा सारून ती सोफ्यात गेली. संपत्तीला जागा करून म्हणाली, अहो उठा की वाईस. नव्हते काय ग झालं? त्यानं विचारलं. मला तू मसनी गोष्ट सांगायची आहे, ती हळूच बोलली. संपत्ती उठला आणि म्हातारी खोकली. तसं संपत्ती चमकला. तिला म्हणाला, अगं आता नका, म्हातारी जागीच आहे, उगाच दंगा करील. उद्या भुईमुगात कुळो आहे, तिकडे ये आणि मग काय ते सांग. बर. नव्हती उठली. तिनं दार लुटलं, पण दार आतून बंद होतं. ती परत येऊन म्हणाली, अहो सासूबाईंना आडणा लावल्या. असं? संपत्ती संतापला. त्यानं बाहेरून कडी लावली आणि म्हणाला, नव्हते झोप ये. आणि नव्हती त्याच्या कुशीत शिरली. त्याला घट्ट मिठी मारून एका आगळ्या सुखात बुडाली. तिच्यावर अमृत वर्षाव झाला. ज्या सुखासाठी ती चरफडत होती ते तिला अचानक प्राप्त झाले होते. घरात म्हातारी जागीच होती. नव्हती बाहेर जाताच तिला शिक्षा करायची या उद्देशानं तिनं हातून दार बंद केलं. पण उलट प्रकार झाला होता. नव्हतीला शिक्षा व्हायच्या ऐवजी आनंद मिळाला होता. म्हातारीनं पुष्कळ उशीर नव्हतीची वाट पाहिली आणि संतापून दार उघडू लागली, पण दार बाहेरून बंद होतं. मग ती नव्हते दार उघड अशी हाका मारू लागली. ती घाबरली. संपत्तीने दार उघडलं. दार कोण हिरं बंद केलं? म्हातारी गुरकली. म्या बंद केलंय, संपत्ती उत्तरला. मग का बंद केलीस? म्हातारीने विचारलं. मग तू का ग आतनं आडणं लावलंयस? त्यानं उलट सवाल केला. ही रांड कुठं गेली होती? म्हातारी बोलली. माझ्याकडे आली होती ती, संपत्ती बोलला. कशाला र? म्हातारीचा स्वर चढू लागला. माझी बायको म्हणून, त्यानं उत्तर दिलं. मग चोरून का आली या? म्हातारी कावली. मग काय गावात दौंडी पिटत यायचं होतं का तिनं? संपत्ती भडकू लागला. म्हणाला, तू तिची सासू आहेस, सबत नव्ह. मग म्हणणं काय आहे ते तुझं? म्हातारीनं तापून विचारलं. आणि संपत्ती म्हणाला, तुझं हे वागणं मला पसंत नाही. जर तू अशीच वागणार असेल तर मी बायको घेऊन कुठं बी राहीन. पण जमीन माझी आहे बाबू, म्हातारी बोलली. मला ना ग तुझी जमीन, घेऊन बस आणि दत्त घेऊन जाग. संपत्तीनं निर्वाणीचं बोलून टाकलं आणि ते ऐकून म्हातारी नरमली. बरं सकाळी बघूया, झोप आता, असं म्हणून ती घरात गेली आणि पुन्हा दार लावून गपचिप पडली. नव्हती बाहेरच झोपली. सकाळी म्हातारी काहीच बोलली नाही. त्यामुळे नव्हतीला धडकीच भरली. आता ही म्हातारी कुणाशी तरी माझा संबंध जोडून नक्कीच माझ्यावर भयंकर सूड घेणार असं तिला वाटू लागलं. संपत्ती निहारी करून शेताकडे निघाला. म्हणाला, आये भुईमुगात कोळव आहे, आज नव्हतीला भाकर घेऊन पाठव. नाही बरं, हाताचा पंजा हलवीत म्हातारी म्हणाली, माझी सून राहणं जाणार नाही. त्यावरती मात्र संपत्ती काहीच बोलला नाही. सकाळी सकाळीच वाद नको म्हणून तो थेट रानामध्ये गेला. दुपारीच म्हातारीनं भाकरी शेताकडे पाठवली आणि तो काम टाकून घरी येऊ नये असा बंदोबस्त करून मोकळी झाली. आणि कावळा टोबोक करून यावा तसा नेवऱ्या जगदाळे आला आणि आपल्या रोजच्या जागेवर ऐटीत बसला. त्यानं नवतीकडे नजर टाकून आदमास घेतला आणि म्हातारीला चुचकारीत एक विडी नवतीकडे टाकली. नवतीला त्याची कल्पना होती, पण तिचा नाईलाज होता. तिनं विडी उचलली आणि म्हातारी खाली पाहून तंबाखू चोळू लागली आणि विडी घेतेवेळी नेवऱ्यानं तेच केलं. तिचं बोट दाबलं आणि मग नवती उठून सोफ्यात जाऊन रडू लागली.
थोड्या वेळानं दिन्या चौघुले आला. त्याला पाहून नेवऱ्या कासबावरला, पण म्हातारी म्हणाली, "ये की रे पोरा." नेवऱ्याला घरात बसलेलं पाहून दिन्याचं डोकं फिरलं होतं आणि सोप्यात नव्हती रडत बसलेली पाहून त्याला संशय आला होता. "काकू, मी कामाचा माणूस आहे, काय काढायचं मोकळं डुक्कर नव्हं," असं म्हणून तो निघून गेला. आणि त्याच दिवशी दिवस मावळाच्या बेतात होता. नवतीबाई घागर भरून नदीकडून येत होती आणि त्याच पांदीत दिन्या नदीकडे निघाला होता. त्या दोघांची गाठ पडली. दिन्यानं तिला थांबवली आणि म्हणाला, "एक गोष्ट विचारू?" "हो, विचारा की," ती थांबून बोलली. "दुपारी रडत होतीस?" "कर्म माझं," नवती रडवत चेहरा करून म्हणाली. "नेवऱ्या रोज येतो, डोळं मारतो, मग विडी पेटवायला देतो आणि विडी घेताना माझं बोट दाबतोय. असं रोज चाललंय या." तिनं बोट पुढं केलं. ते रक्त आलेलं होतं. "म्हातारीला दिसत नाही?" दिन्यानं विचारलं. "ती दिसून आंधळी झाली या," नवती उत्तरली. "ठीक आहे, जा." एवढं बोलून दिन्या चालू लागला. त्यानं वळूनही पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्यानं आपली अर्धी वाटचाल पूर्ण केली. करकरीत दुपार झाली होती. म्हातारीने संपत्तीची भाकरी रानात पाठवली आणि आपण आळीत एका घरात जाऊन बसली. शेंगाचे सुगी म्हणून सर्व लोक रानात गेले होते. गाव निर्जन आणि भकास वाटत होता. नवती एकटीच घरात बसली होती. आता नेवऱ्या येणार ह्या विचारानं तिला हुडहुडी भरायची पाळी आली. ती सशाप्रमाणे कान टवकारून कानोसा घेत होती. तोच नेवऱ्या आला. घरात म्हातारी नाही हे पाहून त्याला आनंदच झाला. आपल्या रोजच्या जागी बसून तो नवतीकडे पाहू लागला. नवती उभी होती, पळायचा विचार करत होती. "काय वहिनी, मग कवा देणार कोरड्यास?" त्यानं रोखून पाहत विचारलं. "दिन कवा तरी," ती भीत भीत बोलली आणि नेवऱ्याच्या देहाला काडी लागली. त्याचं रक्त पेटलं. तो एकांत, ती देखणी नव्हती आणि दिन कवा तरी हे उत्तर त्यानं तो क्षणात वेडापिसा झाला. त्याचे कान बंद पडले आणि तो बेबंद झाला. तो चटकन उठला आणि त्यानं नवतीवर झडप घातली. गपकन तिचं तोंड धरून तिला पुढं ओढली. त्याचा देह कापत होता. त्याचे हात थरथरत होते आणि त्याच्या मिठीत नवतीला कापरं भरलं होतं. ती सुटण्यासाठी धडपडत होती. इतक्यात दिन्या आला. त्यानं घरात येताच एक जोरदार लाथ नेवऱ्याच्या कमरेत मारली. तसा तो नवतीला सोडून वळला. तोच त्याच्या गालफाडात एक वजनदार दणका दिला. त्यानं तो कोडमडला आणि सापळ्यातून उंदीर पळावा तसा तो उठून पाहिला. मग दिन्या म्हणाला, "बहिणी, हे भानगड कोणाला सांगू नका." "बरोबर, नाही सांगत, पण तुम्हीही कुठं बोलू नका. माझं नान्न उठल." नवती हातापायातील कापरा आवरीत आणि पदर सापडीत म्हणाली, "तुम्ही देवासारखं आलात म्हणून माझी अब्रू वाचली." "मी बी कुठं बोलत नाही," दिन्या म्हणाला. "आणि मी देव होऊन क्षण आलाय खरं. आता मी यम होऊन क्षण जातो या. गप्पा बस." एवढं बोलून दिन्या चौगुला गेला आणि नवती रडत बसली. आणि सकाळी उभा गाव थररला. सर्वत्र एकच आरोळी आली. "अरे का आंबराईत नेवऱ्यानं गळफास लावून घेतलाय." गावातली माणसं, लहान थोर, बाया सारेच आंबराईकडे उपळू लागली. माणसांनी आंबराई फोडली होती. एका फांदीला नेवऱ्याचं मढल उमकळत होतं. त्याच्या गळ्याला कासऱ्याचा फास होता. लोक पाहत होते. "बडवीच्यानं असं का बरं केलं या?" अशा शिव्या देत होते. शेवटी पाटील आला आणि आह वाजून पाहू लागला. त्याच घडीला एक माणूस तालुक्याला गेला आणि दुपारी फौजदार आला. मग पंचनामाच्या वेळी नेवऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, "मी फार पाप केलं म्हणून गळफास लावून जीव देत आहे. कुणाला त्रास होऊ नये," असा हा मजकूर होता. नेवऱ्यानं आत्महत्या केली अशी नोंद करून फौजदाराचं बेऱ्हाड गेलं. एकाच रात्रीत नेवऱ्या नाहीसा झाला आणि त्यामुळे नवतीबाई निर्भय झाली. नेवऱ्याचा जीव कोणत्या यमाने नेला हे फक्त तिलाच माहीत होतं. तो दिवस नेवऱ्याच्या गडबडीत मावळला. नेवऱ्याच्या मृत्यूनं जना म्हातारी भयभीत झाली. ते भाकरी खाऊन उठताच आपलं अंथरूण घेऊन सोप्यात गेली आणि म्हणाली, "संपत्ती, आजपासून बाबा तू घरात नेस. मी सोप्यातच बरी आहे. दिवस वंगाळ आले." ते शहाणपणाचं बोलणं ऐकून नवतीबाईला नवल वाटलं आणि त्या दिवसापासून संपत्तीच्या घरातील वातावरणात नवं संगीत निनादू लागलं. आणि श्रोतहो, याचबरोबर अण्णाभाऊ साठे लिखित नवती ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. कथा कशी वाटली कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.